मानतो. तर बॅलेटवर निवडणुका नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची ही भूमिका असल्याचं संजय राऊत सांगतायत. राज ठाकरेंनी माझ्यासमोर भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि मला ते पटलं असंही राऊतांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका काल मी उद्धव ठाकरे यांनाही सांगितली. या भूमिकेवरती निर्णय होणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरेंना वाटतं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. देशामध्ये विचार पसरला तर एकमत होऊ शकतं असंही राऊत म्हणतायत. त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय, मला हे पटतंय. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य. आणि उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत होऊ शकतं. राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे. पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला.